नमस्कार, मी पल्लवी अस्सल सातारी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मस्तपैकी इथं आपलं एक खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे बघा. या कालवणासोबत आज आपण केली आहे मऊसूद अशी तांदळाची भाकरी, कांद्याच्या फोडी आणि थंडगार सोलकढी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. तर आजचा आपला बेत आहे कोकणी पद्धतीने भरलेल्या खेकड्याचं कालवण. हे कालवण आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. ह्यात जे खेकडे वापरले त्या खेकड्यांच्या पेट्या आपल्याला भरून हे कालवण करायचं आहे. ह्या पेट्यांमध्ये एक वेगळा मसाला आपण भरणार आहोत. त्या मसाल्यामध्ये काय काय वापरणार आहे हे तुम्हाला रेसिपीमध्ये पुढे सांगेलच. ही पद्धत जास्त करून कोकणी भागातली आहे. खोपोली, पनवेल, अलिबाग या भागांमध्ये ही पद्धत वापरली जाते. तर चला आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं 1 किलो खेकडे घेतलेले आहेत. त्यासाठी आपण इथे 4 ते 5 मोठे कांदे, 1 वाटी खोबऱ्याचे काप इथे घेतलेले मी, लसूण, आल्याचे तुकडे आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि स्टफिंगसाठी आपल्याला हा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. हा घरचा काळा मसाला आहे आपला कांदा लसूण मसाला. इथं फोडणीसाठी आपण लसूण घेतलेला आहे. स्टफिंगसाठी सुद्धा हा लसूण आपल्याला वापरायचा आहे. इथं 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी भिजत घालून ठेवली होती. 5-6 तास ही डाळ भिजत घालून ठेवायची. आणि इथे धने हळद पावडर आहे ही. याच्यामध्ये फक्त धने आणि हळद पावडर नाही आहे, याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण आहे. याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला रेसिपी करताना नक्की सांगेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे खेकडे आपण आता इथे घेतले. हे खेकडे आपल्याला 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. हे असे 5 ते 6 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. चला तर मग आता इथे आपण खेकडे स्वच्छ करायला घेतले. आता माझा मुलगा खेकडे स्वच्छ करणार आहे, ते पाहू आपण. असा हे खालचा भाग दिसतोय त्याला थोडासा दाब देऊन हे पेट्या उघडून घ्यायच्या आधी आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्या पेट्यांमधली जी घाण आहे आतली ती काढून घ्यायची. हे खालचा पार्ट सुद्धा हा काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने बघा ही सगळी घाण स्वच्छ करून घ्यायची. आता ह्या दुसऱ्या पेटीमध्ये बघा हा पिवळा कलरचा भाग आहे, तो बोट घातलं की पिवळ्या कलरचं असं एक हे येईल, ते मेंदू आहे, तो आपल्याला तेलामध्ये परतताना टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण खेकडे साफ करून घेतले. आता याच्यामध्ये हा पिवळ्या कलरचा भाग दिसतोय, हा खेकड्याचा मेंदू आहे, हा आपण तेलामध्ये परतताना टाकणार आहोत. ह्या पेट्या आहेत याच्यामध्ये आता स्टफिंग करणार आहोत आपण. आणि ह्या खेकड्याच्या नांग्या आहेत, ह्या मोठ्या नांग्या आहेत आणि ह्या ज्या काही लहान नांग्या आहेत ह्या आपण टेचून घेणार आहोत. याच्यामुळे काय होणार आहे, याचा अर्क रश्यात उतरल्यामुळे रश्याला चव छान येणार आहे. इथे मी कढई तापायला ठेवली आहे. आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची. सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून घेते. तेल टाकलेलं आहे मी. त्याच्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने लाल होईपर्यंत आपल्याला हे खोबऱ्याचे काप आपण तळून घेतले. आता थोडंसं तेल टाकते. याच्यामध्ये आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा. हे मोठे मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे होते. त्यात आपण अशा पद्धतीने कांदा आपल्याला लाल परतून घ्यायचा आहे. आता याच्याच मध्ये हे 10-15 लसणाच्या पाकळ्या मी टाकून घेते. त्याच्याच मध्ये हे 2-3 आल्याचे तुकडे आणि
त्यामध्येच आपण टाकणार आहोत टोमॅटो. आता कोथिंबीर सांगायचं विसरले होते मी, तुम्ही आठवणीने कोथिंबीर टाका. टोमॅटो मऊ होईपर्यंत थोडंसं परतून घेऊयात. टोमॅटो आपला आता मऊ झाला, कांदाही छान परतला, आता काढून घेऊयात. ह्यात आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊयात. खोबरं खाली घातले मी. अशा पद्धतीने हे वाटण आपलं बारीक झालं आहे चांगलं. आता हे आपण काढून घेऊया. हे वाटण आता मी एका ताटामध्ये काढून घेते. आता खेकड्यांच्या पेट्यांमध्ये आपण जो मसाला आता भरणार आहोत, तो मसाला आता आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथं ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ मी आधी घेते. आता या डाळीमध्येच आपल्याला 2 चमचे जिरं टाकायचे. याच्याचमध्ये आता आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि हा राहिलेला लसूण आहे तो आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे. आता हा धने हळद पावडर आहे ही. याच्यामध्ये फक्त धने नाही आहेत, ह्याच्यामध्ये बडीशेप, धणे, हळद आणि आपले खडे मसाले असतात ते सगळे टाकलेले असतात. पण खड्या मसाल्यांचं प्रमाण याच्यामध्ये कमी प्रमाणात असतं. आता ही 2 चमचे आपल्याला ही पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची. 2च चमचे टाकायचे, आपण फोडणीला पण टाकणार आहोत ही पावडर. नंतर थोडासा हिंग आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि 1 चमचाभर लाल तिखट. छोटा चमचा आहे त्यामुळे 2 चमचे टाका, मोठा असेल तर 1च चमचा टाका. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर आपला हा मसाला आता आपण बारीक करून घेऊया. हे अशा पद्धतीने आपलं बारीक झालेलं वाटण. याच्यात पाणी जरासुद्धा टाकलेलं नाही आहे मी. पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे वाटण मी या बाउलमध्ये काढून घेते. हे वाटणात थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता यातला अर्धा कांदा आपण टाकणार आहोत आणि राहिलेला कांदा आपल्याला फोडणीला वापरायचा आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिक्स करून घ्या. असे छान एकत्र करून घ्यायचे. आता या पेट्यांमध्ये हे आपल्याला भरून घ्यायचं अशा पद्धतीने. आता छानपैकी आपल्या या पेट्या आपल्या भरून झालेल्या आहेत. आता ह्या पेट्या आपण आपल्याला कालवणामध्ये सोडायच्या. त्याच्यानंतर कालवणासाठी लागणाऱ्या नांग्या आपण आता टेचून घेऊयात. आता ह्या बारीक ज्या नांग्या आहेत त्यात आपण टेचायला घ्यायच्यात. टेचल्यानंतर ते आपल्याला वाटून पण घ्यायच्यात, पाणी टाकून थोडं थोडं. हे थोडं टेचून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला वाटून पण घ्यायचे. हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे. आता हे एका भांड्यात काढून घेते मी आणि याचं पाणी तुम्हाला गाळून आपल्याला त्या कालवणामध्ये टाकायचं आहे.
आता हे टेचून घेतलेले खेकडे होते, याच्यामध्ये आता पाणी टाकले आपण. आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण कालवणामध्ये वापरणार आहोत. ही सुजीची चाळणी वापरली मी, 0 नंबरची चाळणी. हे अशा पद्धतीने पाणी गाळून घ्यायचं. बनवण्यासाठी आता आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. त्यासाठी पातेलं गरम करायला ठेवूया. पातेलं इथं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपण. या कालवणाला तेल थोडं जास्त लागतं. 1-2-3 पळ्या तेल इथं टाकलेलं आहे मी. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हा लसूण फोडणीला टाकायचा आहे. आता लसूण लाल झालाय चांगला. त्याच्यामध्ये हा खेकड्याचा मेंदू आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तो पण टाकते मी तेलामध्ये. तो पण छान परतायचा आहे. आता याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा, तो पण परतून घ्यायचा आहे. आता कांदा लाल झालाय. याच्यामध्ये आपल्याला हा धने हळद मसाला टाकायचा आहे. हा 1च चमचा टाकायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, थोडीशी वर टाकली मी. ती झाल्यानंतर आपला हा घरचा मसाला आहे, कांदा लसूण मसाला. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. तुम्हाला किती तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही तो टाका. मी आता माझ्या अंदाजाने टाकते. मसाला छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ह्या मोठ्या नांग्या आपण टाकणार आहोत. लहान नांग्या आपण टेचून घेतल्या. आता ह्या मोठ्या नांग्या परतायला टाकूयात. हे सुद्धा आपण रशामध्ये तेलात परतून घेऊयात. परतून झाल्या चांगल्या. तर थोड्या परतेपर्यंत आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. पाणी थोडंच ठेवायचं आहे, कारण का आपण नांग्याच्या टेचून घेतल्यात मगाशी. त्या अर्काचं पाणी सुद्धा आपल्या ह्यात येणार आहे, त्याच्यामुळे गरम पाणी थोडंसंच करायचं आहे. आता याच्यामध्ये मी हा आपला मगाशी वाटून घेतलेला मसाला टाकणार आहे. मसाला जर जास्त होत असेल तर थोडासा काढून ठेवला तरी चालेल. आता हे 1 किलो खेकडे होते, त्याच्यामुळे तेवढा मसाला पूर्ण लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण सगळा घेतलाय. आता हे छान आपलं परतून झालंय. याच्यामध्ये आता मगाशी हे नांग्या टेचून घेतल्या होत्या, ते गाळलेलं पाणी आपण आता याच्यामध्ये टाकू. आणि हे गरम पाणी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. तुम्हाला किती कालवण करायचं त्या पद्धतीने तेवढंच पाणी तुम्ही टाका. आता चवीपुरतं मीठ टाकू आता आपण याच्यामध्ये. आता इथे तुम्हाला दिसते बघा, छान उकळी आली कालवणाला आपल्या. आता हे
कालवणाला उकळी आल्यानंतरच तुम्हाला हे स्टफ केलेले हे खेकड्याच्या पेट्या आपल्याला त्यात टाकायच्यात. उकळी यायच्या आधी हे टाकायचे नाही, नाहीतर हे सारण तुमचं पण सुटतं. त्याच्यामुळे उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच हा एक एक करून आपण आता या कालवणामध्ये टाकूयात. आणि हे टाकल्यानंतर सारखं हलवायचं नाहीये, नाहीतर त्यातलं सारण निघतं. एक थोडा वेळ असेच राहून द्यायचे, हलवायचं नाहीये. कालवणाला आता मस्तपैकी आता उकळी आली इथे. याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. गॅस बंद करते आता मी आणि हे आपण डिशमध्ये काढून घेऊयात. आणि या कालवणासोबत तांदळाची मऊसूत भाकरी आपण इथं केलेली आहे. तोंडी लावायला कांदा आणि थंडगार अशी सोलकढी. अशा प्रकारे कोकणी पद्धतीने तयार केलेलं भरलेल्या खेकड्यांचं कालवण इथं तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.